नमस्कार, प्रभास किचन या मराठी चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते। तर गुढीपाडवा हा सण 3.5 मुहूर्तांपैकी एक आहे। घराघरांमध्ये गोडाचे जेवण बनवले जाते, गुढी उभारली जाते, सण साजरा केला जातो। रेसिपीचे पदार्थ खूप असल्याने सुरुवात करणार आहोत। तर आज आपण बनवतोय श्रीखंड पुरीची वेज थाळी। चला तर मग सुरुवात करूयात। तर इथे मी या ठिकाणी अर्धी वाटी छोले रात्रभर स्वच्छ धुवून व्यवस्थित भिजत घालून ठेवले होते, ते एका कुकरच्या डब्यात काढून घेतलेले आहेत। आता दुसऱ्या डब्यामध्ये मी बघू शकता इथे पाव वाटी मूग डाळ आणि पाव वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे। आपण दाल फ्राय करणार आहोत। तर इथे बघू शकता अशा प्रकारे इथे मी डाळ स्वच्छ धुवून आता आपल्याला ह्या व्यवस्थित डाळी धुवायच्या आहेत। पण इथे बघू शकता मी दोन्ही डाळी मिक्स करून घेतल्यात। तुम्ही हवं असेल तर तुरीची डाळ घेऊ शकता। डाळीच्या तिप्पट पाणी ओतून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला हळद घालून घ्यायची आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि इथे अर्धा चमचा मी आपलं जे रोजच्या जेवणातलं तेल आहे ते घालून घेणार आहे। आता तेल घातल्यावर आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तेल यासाठी घातलंय की आपण जी डाळ कुकरला लावतो ती पटकन अशी छान मऊसूत शिजली जावी, यासाठी मी इथे तेल घातलेलं आहे। आता हे बाजूला ठेवूयात। सोबतच एका डब्यामध्ये पुन्हा एकदा मी इथे बटाटे घेतलेले आहेत। बटाटे सुद्धा स्वच्छ धुवून कट करून शिजायला लावूयात। कुकरच्या 5 शिट्या होत आहेत तोपर्यंत आपण कणिक मळून घेऊयात। तर इथे पुऱ्या बनवणार आहोत, त्यासाठी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्याच वाटीने मोजून अर्धी वाटी मी इथे रवा घेतलेला आहे, किंवा तुम्ही पाववाटी सुद्धा घेऊ शकता। चवीनुसार मीठ घालून 1 चमचा तेल घातलेला आहे। आता हे जिन्नस कोरडेच असे हाताने मिक्स करून घेऊयात। आता बघू शकता लागेल तसं पाणी घेऊन आपल्याला याचा घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे। आपण जो यामध्ये रवा ॲड केलेला आहे तो व्यवस्थित असा फुगला पाहिजे, म्हणून मी इथे तेल न लावताच हे पीठ असं मस्त असं मळून घेतलेलं आहे। तर इथे कणिक मळून तयार झालेली आहे व्यवस्थित अशी। आता आपण ती रवा भिजण्यासाठी ठेवून देऊयात। आपलं कणिक चांगलं मळून भिजून तयार होत आहे तोपर्यंत आपण कुकर लावून घेऊयात। तर मी इथे कुकरमध्ये अर्धी वाटी बासमती असा अख्खा तांदूळ पाण्याने स्वच्छ धुवून घेतला होता। याची फोडणी करूयात। कुकरमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे, त्यामध्ये तेजपत्ता घालायचा आहे। सर्व अख्खे गरम मसाले मी इथे घेतलेले आहे। दालचिनी घेतलेले आहे 1.5 इंच तुकडा, सोबतच जिरे घातलेले आहेत आणि बघू शकता काजूचे तुकडे आणि 7 ते 8 मनुका इथे मी घालून घेतलेला आहे। 1.5 मिनिटं छान परतून घेऊयात। लगेच यामध्ये पाणी निथळून घेतलेला तांदूळ घालून घेऊयात। 1 मिनिटभर छान परतून घेऊयात। आता यामध्ये आपण काजू पुलाव खात असताना मनुक्याचा गोडावा खूप छान लागतो, यासाठी मी मनुके घातलेले आहेत। 1 वाटी तांदळासाठी आपल्याला इथे 2 वाट्या पाणी घालायचं आहे। आता हे पाणी साधारण मी कोमट करून घेतलं होतं। चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला, थोडी कोथिंबीर घालून पुन्हा आपण झाकण लावून घेणार आहोत। तुम्हाला हवं असेल तर भात शिजल्यावर सुद्धा तुम्ही नंतर कोथिंबीर घालू शकता। तर कुकर आपण लावून घेऊयात आणि आपल्याला हाय फ्लेमवर याच्या 2 ते 3 शिट्या करून घ्यायच्या आहेत आणि मस्त असा काजू पुलाव आपला तयार होतो। एका कढईमध्ये तेल गरम करून घेतलेले आहे, त्यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे। जिरे आणि मोहरी चांगली तडतडली की यामध्ये आपल्याला कढीपत्ता घालून त्याचबरोबर 1 कांदा बारीक चिरलेला घातलेला आहे। छान असं परतून घेऊयात। त्यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट आपल्याला घालून मस्त असा हा कांदा गुलाबी रंग होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। जी आपण अद्रक लसूण पेस्ट घातलेली आहे ती कच्ची राहू नये यासाठी आपण व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे। तर इथे 2 ते 3 मिनिटं परतून झाल्यावर यामध्ये मी हिरवी मिरची कट करून घातलेली आहे। तिखटानुसार तुम्ही कमी जास्त करायचं आहे। तर आता पुन्हा परतून घेऊयात आणि यामध्ये आपण अर्धा चमचा हळद घालायचे, पाव चमचा हिंग घातलेला आहे आणि पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घेऊयात। बटाटे कुकरमधून काढून त्याची सालं मी अगोदरच सोलून घेतलेली आहेत आणि बटाटे चिरून सुद्धा घेतलेले आहेत। तर चिरून झालेले बटाटे आपण यामध्ये घालून घेऊयात। आपला कुकर होतोय तोपर्यंत आपण बाकीची छोटी मोठी कामं पटकन करून घेऊ शकतो। कांदा टोमॅटो चिरणे किंवा कणिक भिजवणे असे केले की काम आपले पटकन होते। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून कोथिंबीर घालून परतून घेऊयात। तर 2 मिनिटं इथे झालेली आहेत आणि मी इथे 2 मिनिटांसाठी इथे पुन्हा एकदा झाकण ठेवून घेणार आहे। आता बघा आपली बटाट्याची भाजी छान अशी तयार झालेली आहे। इथे तुम्ही बघू शकता। तर इथे आपली बटाट्याची भाजी सुद्धा तयार झालेली आहे। झाकण ठेवून बाजूला ठेवूयात। आता एका कढईमध्ये मी तेल घातलेले आहे 4 मोठे चमचे। आता आपण दाल फ्राय आणि छोले बनवण्यासाठी लागणारा मसाला आपण एकदाच बनवतो। यामध्ये 2 चमचे आलं लसूण पेस्ट घातलेली आहे। कांदे मी इथे 4 वापरलेले आहेत, बारीक कट करून घेतलेले आहेत। यामध्ये 2 चमचे अद्रक लसूण पेस्ट मी घालून घेतलेली आहे, ती छान आपण ह्याच्यामध्ये होऊ देऊयात। आता बघू शकता सोबतच 4 मी इथे कट केलेले टोमॅटो घातलेले आहेत। आता टोमॅटो नीट अशी व्यवस्थित मऊसूत होण्यासाठी मी यामध्ये थोडंसं मीठ घालून घेणार आहे। मीठ घातल्यामुळे काय होतं, टोमॅटो पटकन असा स्मॅश होतो। आता यातला पाव भाग बघू शकता त्यामध्येच ठेवायचा आहे आणि उरलेला भाग मिक्सरच्या भांड्यात मी काढून घेतलेला आहे। यामध्ये तेल वाढवून घेतलेलं आहे। यामध्ये कढीपत्ता लसूण आणि मोहरी आणि जिऱ्याची फोडणी दिलेली आहे। छान परतून घेऊयात मस्तपैकी। आता आपल्याला दाल फ्राय बनवायचा आहे। हळद घातलेली आहे, सुके मसाले वापरायचे आहेत, लाल तिखट घातलेले आहे। पुन्हा एकदा मस्त असं परतून घेऊयात। आता इथे टोमॅटो आणि सगळे मसाले एकजीव झालेले आहेत, त्यामध्ये घोटलेलं
डाळ आपण इथे घालून घेऊयात। तर ही डाळ मी कुकरमधून काढून अगोदरच हळद आणि थोडंसं मीठ घालून घोटून घेतली होती। तर मस्त अशी मसाल्यामध्ये ती एकजीव करून घेऊयात। आता यामध्ये गरजेनुसार तुम्हाला जेवढी पातळ किंवा घट्ट हवे त्यानुसार कोमट पाणी घालायचं आहे आणि डाळीला मस्त अशी उकळी येऊन द्यायची। बघू शकता मी इथे मध्यम आच ठेवलेली आहे आणि डाळ कशी मस्त अशी तयार झालेली आहे। तुम्हाला जर हवं असेल तर याला वरतून तुम्ही तडका देऊ शकता। चवीनुसार मीठ घालूयात। लक्षात घ्या आपण यामध्ये शिजताना थोडंसं अगोदर मीठ घातलं होतं। कोथिंबीर सुद्धा घालून घेऊयात आणि एक उकळी येऊ देऊयात। मस्त अशी आपली डाळ फ्राय इथे तयार झालेली आहे। छोले बनवण्यासाठी थंड झालेल्या वाटणामध्ये एक लाल मिरची, 2 चमचे छोले इथे घालून घेतलेले आणि याचे आपण बारीक वाटण करून घेऊयात। फोडणी करण्यासाठी एका कढईमध्ये मी तेल असं गरम करून घेतलेलं आहे। त्यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे। तेजपत्ता घालून कट जास्त हवा असेल तर तेल जरा जास्त घालावं। जिरा सुद्धा घालून आपण छान इथे जिरा तडतडल्यावर यामध्ये आपण जे वाटण केलं होतं ते घालून घेऊयात। आता हा सगळा मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत मस्त असा परतून घ्यायचा आहे। छान असा परतून झाला की बघू शकता इथे बघू शकता अशा प्रकारे तेल सुटलंय। आता सर्व कोरडे मसाले यामध्ये घालायचे। आता अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, धने जिरे पूड, गरम मसाला, छोले मसाला घालून छान परतून घेतलेला आहे। यामध्ये आपल्याला शिजवलेले छोले पाण्यासहित घालून घ्यायचे। आता थोडी आपल्याला यामध्ये कसुरी मेथी सुद्धा घालायची। नसेल तर तुम्ही इथे स्किप केलं तरी सुद्धा चालेल। चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला। तुम्हाला जशी ग्रेव्ही पाहिजे असेल तसं तुम्ही यामध्ये कोमट पाण्याचा वापर करायचा आहे। आता मस्त असं बघू शकता इथे चवीनुसार मीठ सुद्धा यामध्ये आपण घालून घेऊया। जर तुम्ही छोले शिजताना मीठ घातलं असेल तर आता नाही घातलं तरी सुद्धा चालेल। तर इथे उकळी आणून छोले आपले तयार झालेले आहेत। तर आपण श्रीखंड ही रेसिपी बनवतोय। दह्यापासून चक्का कसा बनवायचा याची डिटेल रेसिपी मी अपलोड केलेली आहे, तुम्ही ती तिथे जाऊन बघू शकता। आता तयार झालेला चक्का एका भांड्यात काढून घेतलाय, छान असा मस्त फेटून घेतलेला आहे। त्यामध्ये आवडीनुसार सुक्या मेव्याचे काप, केशर मिश्रित दूध घालायचं आहे। गोडानुसार पिठी साखर घालून हवे असल्यास आपल्याला इथे वेलची पूड सुद्धा घालून घ्यायचे आणि मस्त पुन्हा एकदा आपण फेटून घेऊयात। आता गार करण्यासाठी आपल्याला हे जे झालेले श्रीखंड आहे ते गार होत आहे तोपर्यंत आपल्याला पुढची स्टेप करायची आहे। तर बघू शकता इथे मस्त असं श्रीखंड तयार झालेलं आहे। तर आपण पुऱ्या बनवून घेऊयात। भिजवलेली कणिक छान अशी फुलली आहे मस्तपैकी। पुन्हा एकदा तेलाचा हात लावून घेऊयात। बघू शकता अशा प्रकारे मस्त अशी कणिक इथे तिंबून तयार झालेली आहे। तर आपण चला लगेच आता आपण पुऱ्या करून घेऊयात। तर आता मळलेल्या पिठापैकी एक उंडा घेतलेला आहे। तुम्हाला जशी पुऱ्या हव्यात तशा तुम्ही इथे लाटून घ्यायच्या आहेत। तुम्हाला नुसती प्लेन पुरी बनवायची आहे तर तुम्ही तेवढाच उंडा घेऊन पुरी बनवू शकता। तर इथे मी वेळ नसल्यामुळे पटापट करून घेणार आहे। तर एक चपाती लाटून त्याच्या अशा वाटीच्या साहाय्याने 4 अशा मस्त पुऱ्या इथे तयार झालेल्या आहेत। तर चला लगेच आपण तळून घेऊयात। तेल अगोदरच गरम करून घेतलेलं होतं तर इथे गरम करून घेतलंय मध्यम आचेवरती मी मस्त अशी पुरी तयार करून घेतलेली आहे। बघा कशी टम्म फुगलेली आहे। तर आपला सर्व स्वयंपाक इथे तयार झालेला आहे। चमचमीत छोले सोबतच दाल फ्राय, सर्वांना आवडेल अशी बटाट्याची भाजी, श्रीखंड पुरीचा बेत सोबत काजू पुलाव, वा काय छान वाटतंय। आता कोणताही सणवार असो ही थाळी नक्की बनवून बघा। रेसिपी आवडली तर कमेंट करा। पुन्हा एकदा चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला गुढीपाडव्याच्या भरपूर शुभेच्छा। धन्यवाद।